नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, ज्या महिलांना अंगणवाडी सेविका म्हणून काम करायचं आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी सांगली जिल्ह्यातील महिलांसाठी ही उपलब्ध झालेली आहे आणि यासाठीची जाहिरात अंगणवाडी सेविका यासाठीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यातील महिलांसाठी ही एक चांगली बातमी आहे। जे आपले मित्र नातेवाईक सांगली जिल्ह्यातील आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे मित्रांनो। आणि याच्यामध्ये तुम्हाला अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत, त्याचबरोबर तुमचं शिक्षण फक्त 12वी असेल तरी देखील चालणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत। याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। बघा, इथं तुम्हाला तक्ता दिलेला आहे। या तक्त्यामध्ये नगरपालिका, नगर परिषद किंवा नगरपंचायतीचं नाव दिलेलं आहे, अंगणवाडी केंद्र क्रमांक व त्याचं नाव दिलेलं आहे, रिक्त पदाचे नाव दिलेलं आहे आणि तुम्हाला इथं मानधन किती भेटणार आहे, प्रोत्साहन भत्ता किती भेटणार आहे आणि जाहिरातीचा प्रथम फेर आहे का द्वितीय फेर आहे ते देखील दिलेलं आहे। आता इथं आपल्याला अर्ज जे करायचे आहेत ते अर्ज करायचे आहेत 13/7/2026 पासून ते 24/7/2026 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने आपल्याला इथं अर्ज करायचे आहे। तर आता आपण पाहूया की कोणकोणत्या ठिकाणी आहे। इथं जतमध्ये तुम्हाला 21 विठ्ठल नगर हे अंगणवाडीचं नाव आहे, केंद्र क्रमांक आहे, त्या ठिकाणी आहे। जतमध्ये 24 गावडे वस्ती, त्याच्यानंतर खानापूर 45 जांबमळा, आष्टा 74 डांगे कॉलेज जवळ, त्याच्यानंतर कडेगाव 78 इंदिरानगर आणि विटा 96 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी जे काही अंगणवाडीचे केंद्र आहेत त्या केंद्रावरती ही भरती केली जाणार आहे। आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचे आहे। ऍप्लिकेशन जे आहेत ते मित्रांनो जे लोकलचे रहिवासी आहेत तेच या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकतात। त्यासाठी बघा इथं काही अटी आणि शर्ती देखील देण्यात आलेल्या आहे। तुम्हाला इथं मानधन 7,500 रुपये भेटणार आहे आणि प्रोत्साहन भत्ता 800 ते 1,000 रुपये पर्यंत तुम्हाला नियमानुसार भेटणार आहे। आता अटी आणि शर्तीमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, पात्र व इच्छुक उमेदवार महिलाच असल्या पाहिजे। त्यांनी अर्ज जो आहे तो अर्ज स्वाक्षरीसह परिपूर्ण सादर करणे आवश्यक आहे। अर्जाचा नमुना मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की कशा पद्धतीने आहे तो। त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील जोडणे अनिवार्य आहे। अर्जासोबत जन्म नोंदणीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला देखील तिथं तुम्हाला जोडायचा आहे। शैक्षणिक पात्रता बघा काय दिलेले आहे, किमान तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्ही स्थानिक रहिवासी देखील असणं आवश्यक आहे। वयाची अट काय दिलेली आहे इथं बघा, वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत असली पाहिजे। आणि इथं ज्या महिला विधवा आहेत त्यांच्यासाठी 40 वर्षापर्यंत इथं वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। लहान कुटुंबामध्ये बघा जास्तीत जास्त हयात अपत्य तुमची 2 असणं आवश्यक आहे, त्यालाच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र लिहून देणं बंधनकारक आहे। भाषेचे ज्ञान देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। विधवा किंवा अनाथ उमेदवारांबाबत काही तरतूद करण्यात आलेली आहे। विधवा उमेदवारांनी पतीचा मृत्यू झाल्याचा दाखला व स्वयं घोषणापत्र त्या ठिकाणी द्यायचं आहे। जे अनाथ उमेदवार आहेत त्यांनी सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पडताळणी अंती देय गुणवत्ता देण्यात येतील असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। बदलीच्या बाबतीत तुमची बदली केली जाणार नाही। प्राप्त गुणानुसार आणि तुमच्या जे काही सगळे डॉक्युमेंट आहेत त्याच्यानुसार तुमची काय केली जाणार आहे, तिथं यादी लावण्यात येणार आहे। गुणवत्ता यादी प्रमाणे प्रथम क्रमांकाच्या उमेदवारास नियुक्ती देण्यात येणार आहे। तुमची जी गुणवत्ता यादी आहे 12वीची त्याच्यानुसारच तुमची नियुक्ती तिथं देण्यात येणार आहे। भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावरती थांबवू शकतात किंवा रद्द करू शकतात हे अधिकार प्रकल्प अधिकारी नागरी सांगली जिल्हा यांनी राखून ठेवण्यात आलेले आहेत। काही तर अजून बेसिक माहिती दिलेली आहे। आता आपण सगळ्यात महत्त्वाचं बघू की आपल्याला कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत। तुमचा विहित नमुन्यातील अर्ज असणं आवश्यक आहे। लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, जन्म दिनांकाबाबत तुमचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला असणं आवश्यक आहे। अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणीचा दाखला किंवा लग्नापूर्वी किंवा नंतरच्या नावात उल्लेख असणाऱ्या गॅझेटची प्रत आवश्यक आहे।
संबंधित नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असल्यासोबतचा रहिवासी दाखला, स्वयं घोषणापत्र त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। आणि त्याच्यानंतर 12वी उत्तीर्ण असेल तर तुमचे गुणपत्र, पदवीचे गुणपत्र, पदव्युत्तर असेल तर त्याचे गुणपत्र, डीएड बीएड असेल त्याचे गुणपत्र आवश्यक आहे, MSCIT चे गुणपत्र आवश्यक आहे, विधवा असतील तर प्रतीचा मृत्यूचा दाखला आवश्यक आहे, अनाथांसाठी अनाथांचा दाखला किंवा प्रमाणपत्र आवश्यक आहे। आणि तुम्ही कास्ट कॅटेगरी मधून येत असेल तर तुमच्या जातीचे प्रमाणपत्र देखील त्या ठिकाणी आवश्यक आहे। अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही यापूर्वी कधी काम केलं असेल तर किमान 2 वर्षाचा अनुभव असल्यास ते देखील जोडायचं आहे। हे बंधनकारक नाही असेल तर तुम्हाला जोडायचं आहे। आणि मित्रांनो बघा, आपल्याला अर्ज जो करायचा आहे तो कधी करायचा आहे आणि कुठं करायचा आहे, तर माननीय बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी वर्ग 1, जिल्हा सांगली यांचे कार्यालय श्री खंडोबा मंदिरासमोर, जिजामाता हाऊसिंग सोसायटी, वारनाली रोड, विश्रामबाग, सांगली 416 415 हा पिनकोड आहे। या पिनकोड वरती मित्रांनो आपल्याला अर्ज जो आहे तो अर्ज 24/7/2026 पर्यंत तिथं जमा करायचा आहे। 13/7/2026 ला अर्जाची सुरुवात झालेली आहे। आणि आपल्याला बघायचंय की अर्जाचा जो फॉर्मॅट आहे तो देखील तुम्हाला या ठिकाणी अर्जाचा फॉर्मॅट दिलेला आहे। मित्रांनो, ही जी PDF आहे ती PDF मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे, तिथून ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला जोडायचं आहे। आणि सगळ्यात बरोबर अर्जासोबत जे तुम्ही कागदपत्र जोडलेले आहे त्याच्यावरती इथं टिक करायचे आहे। जे जोडले नसेल त्याच्यावरती नसेल जोडले तर टिक नाही करायची, जे जोडलेलं आहे त्याच्यावरती आहे नाही असं लिहायचं आहे। आणि तुमचा अर्ज जो आहे तो अर्ज तिथं जमा करायचा आहे। रहिवाशाचे स्वयं घोषणापत्र देखील इथं दिलेलं आहे, त्याचा देखील फॉर्मॅट तुम्ही पाहू शकता। तर बघा, जे तुमचे मित्र नातेवाईक जे काही सांगली जिल्ह्यातील आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण अंगणवाडी सेविका म्हणून सांगली जिल्ह्यासाठीची ही भरती आलेली आहे। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।